डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती 2022. आपण ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा ह्या ठिकाणी होईल. ह्या व्यासपीठावरून सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान केतनभाऊ रोकडे साहेब आम्हाला वेळोवेळी ह्या ठिकाणी सहकार्य करतायत, मार्गदर्शन करतायत. मी विनंती करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला बुद्धमय भीमगीतांचा हा अभूतपूर्व नजारा, हा ऑर्केस्ट्रा आणि ऑर्केस्ट्राचे तमाम एकापेक्षा एक दिग्गज कलावंत सज्ज झालेत. आपण सर्वांची सेवा करण्याकरता मी विनंती करतो. पुष्प अर्पण करतो. जे पंचायतीचे महिला ना त्यांना सांगतो माझ्या सगळ्यांनी सांगले तर माझा गोंधळ होऊन जाईल. भगवान गौतम बुद्धांचा सम्राट अशोकाचं कोण करणार आहे ते सांगून ठेव मला. छत्रपती राजा सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार आदरणीय माजी सभापती महादेवजी रायगोळे सर हे छत्रपती सम्राट अशोक राजांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आपल्या माजी अध्यक्षा मायाताई कांबळे या पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराजांचा परमपूज्य विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सचिव खजिनदार केतनभाऊ रोकडे, प्रशांतजी कासारे, प्रशांतजी बनसोडे, त्याचप्रमाणे या समितीचे संस्थापक माननीय देवचंद आंबादे दादा यांनी इकडे यायचं, मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे, अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. राजू रोकडे सर आहेत, विजू पगारे दादा आहेत, किरणजी निच्चल साहेब आहेत, कमलेश जाधव, प्रशांत भंडारे साहेब आहेत, कमलेशजी जाधव आलेले आहेत, रुपेशचे प्रसिद्ध गायक दिनकरजी शिंदे सर आपण इथे अगरबत्ती प्रज्वलित करायचे. या पुढील वंदनेचा कार्यक्रम पार पाडतील. मी त्यांच्याकडे हा माईक स्वाधीन करत आहे. कृपया माझ्या भगिनींनी हा माईक घ्यावा आणि आपल्या वंदनेचा कार्यक्रम सुरू.
तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत पार पडणार आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन कल्याण लोकसभेचे दमदार खासदार डॅशिंग नेतृत्व डॉक्टर श्रीकांत महोत्सव 2022 दरम्यान मनपूर्वक सहर्ष स्वागत तुम्हा सर्वांचं सुद्धा स्वागत करता करता विनंती करतोय येत आहे ना आलंच पाहिजे कार्यकर्त्याला विनंती आहे कृपया आपण आपल्याला दिलेली जबाबदारी ही पार पाडायची आणि फक्त पदाधिकारी हेच मान्यवरांसोबत शामियाना येथे ह्या ठिकाणी अवेलेबल असतील. प्रशांतदा कल्याण लोकसभा खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं आपल्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्ता आणि शिवसैनिकांसह या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांचं पुनश्च एकदा भीम महोत्सव 2022 दरम्यान मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि साहेब तुम्हाला मानाचा कडकडलेला सलाम. 14 नाव ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे सर्व दाखवले या महोत्सवाचे निमंत्रक सन्माननीय अध्यक्ष केतन भाऊ रोकडे, सचिव आयुष्यमान प्रशांत कासारे आणि खजिनदार आयुष्यमान प्रशांत बनसोडे. विश्वभूषण डॉक्टर बाबा सजून धजून आलाय. मी विशेष करून महिलांचं या ठिकाणी कौतुक करतो की या महोत्सव तुमच्या जोरदार टाळ्यांचा चमत्कार पण झाला पाहिजे. ये बात कभी किया जय भीम तो कभी आधा वर्ष है, कभी किया जय भीम तो कभी आधा वर्ष है. मेरे भीमराज का हम सभी पर बड़ा कर्ज है. कभी किया जय भीम तो कभी आधा वर्ष है. मेरे भीमराज का हम सभी पर बड़ा कर्ज है. इसलिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का गुणगान गाना हम कलाकारों का फर्ज है. अब प्रोग्राम की शुरुआत बुद्ध वंदना से हुई है तो जोरदार तालियां बजाने में क्या हर्ज है. आणि जेवढ्या जोरदार तुमच्या टाळ्या त्याच्यापेक्षा जोरदार दुप्पटाचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला सुरुवात करताना कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब सोबत सर्व मान्यवरांचं पालांडे यांचे स्वागत होतं. भीम महोत्सव 2022 नोव्हेंबर 2022 ते 14 एप्रिल 2022 सभाध्यक्ष माननीय अण्णासाहेब रोकडे आणि आजची सत्तामूर्ती कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे या ठिकाणी मुख्य आगमन झाले. या भीम महोत्सवाचे निमंत्रण अध्यक्ष सन्माननीय केतन भाऊ रोकडे, सचिव आयुष्यमान प्रशांत कासारे, खजिनदार आयुष्यमान प्रशांत बनसोडे. उपस्थित सर्व
समाज बांधवांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आपलं कमलपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे
सागराच्या उसळत्या लार करती थी आपकी कई मुद्दत से कुदरत ने समा दिखाया भीम महोत्सव की इनायत से। थोड़ी तकलीफ तो होगी श्रीकांत साहब आपको आने जाने से, लेकिन महफिल में 4 चांद लग गए आपके आने से। मध्ये उदय रसाळ असेल त्यांनी हा ठराव केला, त्याचबरोबर अनुमोदन जे आहे ते निलेश शिंदे यांनी केलं आणि त्याच्यानंतर हळूहळू सगळे लोक एकत्रित आले आणि या स्मारक मोठं भव्य दिव्य असं झालं पाहिजे त्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला। अनेक आंदोलन झाले, अनेक उपोषणं झाले यामध्ये, पण खऱ्या अर्थाने हे ज्या स्मारकामध्ये ज्या ज्या अडचणी येत होत्या त्या म्हणजे जागेचा विषय, त्याचबरोबर मोठ्या निधीचा विषय। आपल्याला सांगायला आनंद वाटतो की जेव्हा हे स्मारक समिती माझ्याकडे आली अण्णासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तेव्हा तात्कालीन आपण एडीएमसीचे आयुक्त आहेत सूर्यवंशी यांच्यावर बैठक घेतली आणि याच्यामध्ये काय नेमकी अडचणी आहेत ह्या जाणून घेतल्या आणि या अडचणीवरती मात कसं करता येईल याच्यासाठी आपण काम सुरू केलं। तर या अडचणी ज्या आहेत सगळ्यात अगोदर मेन म्हणजे जागेची अडचण होती। आपल्याला ड वॉर्डमध्ये प्रभाग समिती जी आहे त्या ठिकाणीच आपल्याला स्मारक करायचं होतं, तर त्याच्यामध्ये स्मारक जिथे होईल त्या ठिकाणी प्रभाग समितीचं आरक्षण असल्यामुळे तिथे स्मारक करू शकत नव्हतं। हे आरक्षण बदलणं खूप गरजेचं होतं। तर खऱ्या अर्थाने तेव्हापासून काम सुरू झालं आणि हे आरक्षण बदलासाठी आम्ही पाठपुरावा सुरू केला नगरविकास विभागाकडे आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की अवघ्या 3 महिन्यामध्ये ज्या आरक्षण बदलासाठी 1.5 वर्ष लागतो, 2-2 वर्ष लागतात, ते आम्ही अवघ्या 3 महिन्यांमध्ये केलं। त्यासाठी मी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचेही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्यामुळे हे लवकर होऊ शकलं। आणि त्याचबरोबर निधीची आवश्यकता, पहिली आम्ही 5 कोटीचा निधी जो आहे तो मंजूर करून घेतला, पण 5 कोटीमध्ये काय भव्यदिव्य स्मारक होत नव्हतं, तर त्याच्यासाठी बाबा हे स्मारक 10 कोटीपेक्षा जास्त निधी त्याला लागणार होता। आता मला वाटतं 8.9 कोटीचं प्लॅन जो आहे तो आपण या स्मारकासाठी बनवलेला आहे, पण येणाऱ्या काळामध्ये अजून जरी निधी लागला तर तोही देण्याची तयारी जी आहे ती नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दर्शवलेली आहे। तर ह्या कल्याण पूर्वेमध्ये जे गेले कित्येक वर्ष लोक स्वप्न पाहत होते की बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य दिव्य स्मारक होईल, तर आज ही घटना जी आहे ती सत्यात उतरते आणि त्याची सुरुवात जी आहे ही 12 तारखेला 12 एप्रिलला होते। 12 एप्रिलला माननीय नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन जे आहे हे भव्य स्वरूपात कल्याण पूर्वमध्ये होणार आहे। तर त्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये तिकडे उपस्थित राहा एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आणि हे स्मारक माझ्या कारकिर्दीमध्ये होत आहे याच्यासाठी मला खूप एक समाधान आहे, खूप एक अभिमान आहे, खूप एक आनंद आहे की आपल्याकडून कुठेतरी एक चांगलं काम होतंय। ज्या बाबासाहेबांमुळे आपण सगळे लोक इकडे बसलोय, सगळ्यांना एक वेगळा अधिकार मिळालेला आहे, समानतेचा अधिकार मिळालेला आहे। आज राजघटनेमधून लोकांना कसं जगायचं, कसं पुढे जायचं, त्यांनी जो मूळ मंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ह्याच्यामधून अनेक चळवळी निर्माण झाल्या आणि त्याच्यातून मोठी मोठी व्यक्तिमत्व निर्माण झाले। तर अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे हे या कल्याण पूर्वेमध्ये त्याचं भूमिपूजन 12 तारखेला होत आहे आणि लवकरात लवकर आपल्याला ते भव्य दिव्य स्मारक, फक्त तिकडे पुतळा नसणार आहे बाबासाहेबांचा, एक भव्य दिव्य पुतळा असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन प्रवास दाखवणारं एक ऑडिओ व्हिज्युअल रूम असेल, त्याचबरोबर त्यांचा जीवन प्रवास जो आहे तो चित्रफितीमध्ये कसा दाखवला जाईल त्याच्यासाठी एक वेगळं ऑडिटोरियम असणार आहे। त्याचबरोबर मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा त्यांचा जीवन कसा खडतर होता याच्यामधून पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राजघटना लिहिली, ह्या सगळ्यांवरती आधारित पुस्तकं जी आहेत, या जीवन प्रवासावरती आधारित पुस्तकं जी आहेत त्याची एक लायब्ररी त्या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर एक सामाजिक सभागृह या स्मारकाच्या ठिकाणी असणार आहे। तर हे जे स्मारक होणार आहे ते एक शांतीचं आणि ऊर्जेचं ठिकाण नक्कीच या कल्याण पूर्वसाठी आणि त्याचबरोबर आजूबाजूतील जे शहर आहेत त्यांच्यासाठी एक ऊर्जेचं ठिकाण नक्कीच होईल। तर मी सगळ्यांचं ज्यांनी याच्यामध्ये हातभार लावला, ज्यांनी याच्यासाठी प्रयत्न केले, ज्यांनी याच्यासाठी संघर्ष केले, या सगळ्यांचं मनपूर्वक इकडे धन्यवाद व्यक्त करतो। आणि एक आज सगळ्यांच्यामुळे, सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हे स्मारक या ठिकाणी होत आहे। खूप खूप अभिनंदन या ठिकाणी मी करतो। आणि त्याचबरोबर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो, यांचंही खूप खूप अभिनंदन करतो की ह्या वर्षी भीमोत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात त्यांनी साजरा केलेला आहे। तर ह्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं एवढी विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आणि त्याचबरोबर आजच्या ह्या महोत्सवाचे अध्यक्ष निमंत्रक आयुष्यमान केतन भाऊ रोकडे हे सोबत आहे। एकदा जोरदार टाळ्या द्या पाहिजे।
इथं जेव्हा मला निवेदनासाठी बोलवलं गेलं, मला माहिती कल्याणपूर्वमधील आपला समाज बांधव हा फार जबरदस्त आहे. एक सोपी भागी असतो, तुमचा आवाज फार कमी होतोय. सही आहे असं छान असं समारोह शाल आणि स्मृतिचिन्ह आणि तसलीच असं हे सन्मानाचं स्वरूप आहे. पुढील समारोही माझे नगरसेवक निलेश सन्माननीय माझे नगरसेवक कमलेश दादा यांचा या ठिकाणी सन्मान करतो. शाखा प्रमुख प्रशांत बोटे यांचे मंगेशकर जाधव आपण मानस शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना थोडं अभिवादन करून आज कल्याण पूर्व विभागामध्ये केतनभाऊ रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज भीमउत्सव साजरा होत आहे. भीमउत्सवाच्या बद्दल मी दिनांक 12 तारखेला माझे काय विचार आहेत ते सांगणार आहे. आता मी सांगत नाही, पण याद राखा, अरे मैदान आहे या ठिकाणी खासदारांना आव्हान देतो. आम्ही सुद्धा स्पोर्टमॅन होतो. या ठिकाणी या सिद्धार्थनगरच्या लोकांनी झोपडपट्टी बांधण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यावेळेला मी नगरसेवक असताना आमचे कल्याण पूर्वचे लोक जाणार कुठे? कल्याण शिवाजी चौक शिवाजी मैदान आहे. मग हे मैदान सुद्धा आमच्या समाजाने या ठिकाणी झोपडपट्टी होऊन दिली नाही. हे मैदान आम्ही जिवंत ठेवलं आहे. म्हणून हा तुमचा खूप मोठा कार्यक्रम होता. दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा, जयशंकर हनुमान मंडळाला माहिती आहे, विष्णूच्या जागृती मंडळाला माहिती आहे, डोंबोळीचे बिल्डर या ठिकाणी प्लॅन पास करून इथे बिल्डिंग बांधत होते खासदार साहेब. पण आम्ही त्या डोंबिवलीवाल्यांना चांगले 9-10 हात वाले म्हणलं आम्ही कोणाला घाबरत नाही. कल्याण पूर्वेचे लोक या ठिकाणी क्रीडांगण होणार म्हणजे होणार. त्या बिल्डिंगवाल्याने मला 10 लाख रुपये देत होते. त्या 10 लाखाला लाच मारले आणि मैदान तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. आवलाद अण्णासाहेब लोके बाबासाहेबांच्या विचारांचा पैशाने विकणारा नाहीये. महत्वाचा मुद्दा, खासदार साहेब लई कामं तुम्ही केले, पण कल्याणपुरामध्ये या रेससाठी काहीच केलं नाही. मला काय पाहिजे? एक क्रीडांगण आहे, कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या नावाचं एक सारे बॅनर लावता येते या नगरसेवकांना. लक्षात घ्या नगरसेवकांनो, अरे तुम्ही इथं निवडून जाता त्यावेळेला इथे सुद्धा चांगल्या प्रकारचा कोणताही कार्यक्रम असेल. आता माझे दीपक शिंदे, आनंद मोरे हे माझे खास माणसं, त्यांच्यामुळे या ठिकाणी एवढं संबंधन झालेलं आहे. मी खासदारांना विनंती करतो, आपल्या फंडातून इथे चांगलं ह्या मैदानामध्ये व्हा आणि चांगले इथे कबड्डीचे खेळाडू झालेले आहे, स्पोर्ट्समॅन झालेले आहे आणि ऑल इंडियामध्ये पाठवले त्यांच्यासाठी जय भीम जय भारत अशी प्रगती इथे व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या माध्यमाने भीम महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलं. या कार्यक्रमाचे समितीचे अध्यक्ष केतनभाऊ रोकडे यांचं धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन करतो की जयंतीच्या निमित्ताने 3 दिवसाचा चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित अण्णाभाऊ रोकडे, निलेशजी शिंदे, शरदजी पाटील, महेशजी गायकवाड, विशालजी पावशे, हर्षवर्धन पलांडे, प्रशांतजी बोटे, महादेव रायगोळे, मंगेशजी जाधव, विवेक जगताप असतील, राहुल कासार असतील, शोभाताई केदारे असतील, भारत सोनावणे आहेत, कांबळे आहेत, कामेशजी जाधव, किरण निचळ असेल आणि सुबोधजी भारत. कोणी राहिले का आता? सगळ्यांची नावं आणि रायगोळेच आहेत. सुबोध भारतने मला लिस्ट बनवून दिली आणि स्वतःचं नाव सगळ्यात शेवटी दिलं. तर मला वाटतं असेही लोक जे आहेत, नाहीतर लिस्ट बनवणारा नाव पहिलं घेतो, माझं नाव पहिलं घेतो नंतर नसतं टाकलं नाव घेतलं. या कार्यक्रमाच्या माध्यमाने
बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती आपण साजरी करतो. आणि या जयंतीच्या 2-3 दिवसा अगोदर मला वाटतं आठवडा अगोदर सगळीकडे कार्यक्रम सुरू होता. आणि आज हे असाच कार्यक्रम जो आहे, आज पहिला दिवस आहे, उद्या परवा गर्दी यायचं वाढेल. हा जो कार्यक्रम आयोजित होत असताना मगाशी आपण एक चित्रफित पाहिली या ठिकाणी. त्या चित्रफितीमध्ये संपूर्ण जे भाषण आहे, मला वाटतं आपल्या बोलण्यासारखं या ठिकाणी काही राहिलं नाही. कारण की त्या चित्रफितीच्या माध्यमाने जे 12 तारखेला आपण भूमिपूजन करतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं, याच्यासाठी या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना आमंत्रण देतो की आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहा. ही जयंती खूप महत्वाची आहे, आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे. या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन या ठिकाणी करतोय. ज्या स्मारकाची अपेक्षा जी आहे ती सगळ्या कल्याणपूर्वच्या जनतेने गेले कित्येक वर्ष पाहिली. मला वाटतं 13 वर्ष लोक वाट पाहत आहेत. तेव्हापासून स्मारक होईल, आज होईल, उद्या होईल, परवा होईल. अण्णांचं वय वाढत गेलं पण स्मारक काय झालं नाही. अशा या स्मारकावरून भरपूर मला वाटतं राजकारणही झालं. पण आज या सगळ्या गोष्टीला पूर्ण विराम लागलेला आहे आणि 12 तारखेला त्याचं भूमिपूजन होत आहे. कित्येक निवडणुका कित्येक लोकांनी अशाच लढल्या. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होईल, असं स्मारक होईल, तसं स्मारक होईल, पण स्मारकाचा काय मार्ग मिळत नव्हता. एके दिवशी सगळी मंडळी जी इथे उभी आहेत आणि जे इथे नाही आहे, जी नाही आहे, ज्या मंडळींचा याच्यामध्ये सहभाग आहे, ज्याचा याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे, ज्यांनी याच्यासाठी आंदोलनं केली, याच्यासाठी संघर्ष केला, या सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या संघर्षाचा आज चीज होत आहे आणि आज भव्य दिव्य स्मारकाच्या भूमिपूजनाला सुरुवात होते. अडचणी काय काय होत्या मग अशी चित्रफितीच्या माध्यमाने आपल्याला कळल्या असतील की गेले कित्येक वर्ष फक्त स्मारक होणार. हा स्मारक नाही, फक्त पुतळा, बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी स्मारक पुतळा होईल. पण त्या पुतळ्याची अपेक्षा करत 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 जसं मी सांगितलं 13 वर्ष झाली. एक अजून वर्ष झाला असता तर वनवास झाला असता. पण अशा या परिस्थितीमध्ये माझ्याकडे 1 वर्ष अगोदर ही सगळी मंडळी जी आहेत इथे जिथे उभी आहेत आणि जी नाही मी सांगितलं आपल्याला, त्याच्यामध्ये आमचे विवेक जगताप असतील, महेश गायकवाड असेल, सुबोध असेल, आपला भारत सोनवणे असेल, आमचा सुमेध असेल, अण्णा असतील, त्याचबरोबर रायबोळे असतील, अंबादे असतील, सगळ्यांची नाव ही सगळी लोक माझ्याकडे आली आणि मला सांगितलं बाबा आता मार्ग निघत नाही, याच्यातून काहीतरी मार्ग आपण काढला पाहिजे आणि लवकरात लवकर हा पुतळ्याचा विषय सॉल्व्ह केला पाहिजे. ज्या दिवशी माझ्याकडे आले त्याच्या दुसऱ्या दिवशी सूर्यवंशी म्हणजे जे कमिशनर आहेत केडीएमसी त्यांच्याबरोबर एक बैठक लावली. नेमक्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेतल्या यांच्या सगळ्यांच्या समक्ष. आणि अडचण एकदम सिंपल होती. अडचण होती की बाबा जे प्रभाग क्षेत्रामध्ये जी जागा आहे, जो भूखंड आहे, त्याच्यावरती प्रभाग क्षेत्राचं आरक्षण होतं. ते जोपर्यंत आपण काढत नाही, कुठली जागा डेव्हलप करायची असेल तर ते आरक्षण त्याला असतात. हे जे गार्डन या ठिकाणी मैदान आहे, तर हे मैदानाचं आरक्षण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मैदान होऊ शकत नाही. तर तसं त्या ठिकाणी आपण आरक्षण बदल करून घेतला आणि ज्या आरक्षण बदलाला 1.5-2 वर्ष लागतात जगतापजी, ते आपण 3 महिन्यामध्ये रेकॉर्ड टाइम मध्ये केलं. यासाठी पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर लागणारा निधी आपण पहिला अगोदर अपेक्षा केली होती 50 लाखात आपला
सगळ्या आपल्या ज्या इच्छा अपेक्षा आकांक्षा होत्या त्या 50 लाखातच होत्या. त्याच्यानंतर जसं जसं बाबा गाडी पुढे जात राहिली, स्मारकाची दिशा आपल्याला दिसायला लागली, तेव्हा आपल्या अपेक्षाही वाढल्या की आपण आता तिथे एक चांगलं स्मारक, फक्त पुतळा नाही, पुतळा सगळीकडे आहे, पण एक स्मारक झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकलं. मग स्मारकाची डिझाईन बनवत असताना पहिला खालच्या ग्राउंड लेवलला स्मारक होईल, त्याच्यासाठी 5 कोटी रुपये आपण नगर विकास विभागाकडून या सरकारच्या माध्यमाने मंजूर करून आणले. पण नंतर ती डिझाईन बनवल्यानंतर वाटायला लागलं की हे लहान पडेल. मग नंतर आपल्या अजून अपेक्षा वाढल्या. मग आपण वरती पहिला माळा केला आणि पहिल्या माळ्यावरती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य पुतळा बसवतो आणि खाली जे आहे, खाली ऑडिटोरियम असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आधारित तैलचित्र असेल, एव्ही रूम म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल रूम असेल, त्याचबरोबर लायब्ररी असेल. त्या ठिकाणी जी आपली मुलं आहेत, जी आपली लोक आहेत, त्यांना बाबासाहेबांचा इतिहास, बाबासाहेबांनी कशा प्रकारे संघर्ष केला आणि या भारताची राज्यघटना लिहिली, सर्व पुस्तकं, ह्या सर्व पुस्तकांचा एक संच, एक लायब्ररी त्या ठिकाणी असेल. म्हणजे फक्त पुतळाच नाही, पण त्या ठिकाणी स्मारकाच्या माध्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनपट पुढील पिढीपर्यंत गेलं पाहिजे, या उद्देशाने हे स्मारक उभं राहतं. तर अशा या स्मारकाचं आज सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मी कधीच त्या लोकांना सांगितलं नाही होईल, करेल, बघेल. जे आहे प्रत्येक मीटिंगला हे सगळी लोक होतात ना, बरोबर होता तुम्ही? हा, प्रत्येक बैठकीला काय काय झालं हे सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम केलं. कोणाची दिशाभूल केली नाही, कोणालाही चुकीचं सांगितलं नाही. ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी सांगितल्या आणि आज त्या सगळे टेक्निकल क्रायटेरिया पूर्ण होऊन हे भाषण मला वाटतं थांबवायला कोणीतरी लावले का? खरं बोलतोय. तर सांगायचं तात्पर्य इतकंच, आज त्या स्मारकाचं सगळ्या गोष्टी होऊन निधी आला, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली आणि वर्क ऑर्डर झाल्यानंतर 12 तारखेला भूमिपूजन करून लगेच दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात आपण करतोय, जेणेकरून पुढे कुठलीही कोणाचीही दिशाभूल होणार नाही. तर असं एक भव्य दिव्य स्मारक आपण या ठिकाणी करतोय. अण्णांनी मगाशी काही गोष्टी सांगितल्या की खासदार साहेब काम तर तुम्ही खूप करता, पण कोळसेवाडीसाठी पण काहीतरी करा. आज या मतदारसंघामध्ये आपल्याला सांगायला आनंद वाटतो, या मतदारसंघामध्ये आपण जेव्हापासून माझ्यावरती विश्वास दाखवला 2014 पासून आज 7.5 वर्ष झाले, या मतदारसंघामध्ये पायाला डिग्री लावून फिरतोय. या मतदारसंघामध्ये ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या आवश्यकता आहेत त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. या रेल्वेमध्ये असेल, रेल्वेमध्येच 3000 कोटीच्या वरचे कामं जे आहेत गेल्या 7 वर्षामध्ये आपण केली. आज आपला पत्री पूल असेल, आज कल्याणशील रस्ता असेल, आज आपला स्कायवॉक असेल, कोळसेवाडी दोन्ही साईडला स्कायवॉक, हे इथेच आहे, आपल्या बाजूलाच आहे, हाकेच्या अंतरावरती. बरोबर केलंय ना? मग काय करायचंय ते अजून नक्कीच आपण करू. कसं असतं, ज्याच्याकडून अपेक्षा असतात त्याच्याकडून लोक मागणी करतात. आज विठ्ठलवाडीचं स्कायवॉक असेल, आज विठ्ठलवाडीचं स्टेशन असेल, कल्याणचं स्टेशन असेल, आज कल्याणचं रिमॉडेलिंग होतंय. कल्याण या रिमॉडेलिंग हा 800 कोटीचा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्टला पण सुरुवात झाली. त्याच्यामुळे एक्सप्रेस असेल, मेल्स असतील, लोकल असतील, परत त्याचबरोबर आपल्या गुड्सच्या ट्रेन असतील, माल वाहतूक असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं सेग्रिगेशन होणार आहे. आजपर्यंत आपल्याला कल्याण लिस्टला डायरेक्ट रेल्वेपर्यंत जात येत नव्हता, रेल्वे रुळापर्यंत, प्लॅटफॉर्मपर्यंत जात येत नव्हता. हा जेव्हा प्रोजेक्ट होईल, थेट कल्याण पूर्वेचा मनुष्य जो आहे तो थेट रेल्वे स्टेशनला पोहोचणार आहे. याचं एवढं महत्व आहे. आज आपल्याला फक्त त्या बोगद्यामधून जावं लागतं, चालावं लागतं लांब लांब. हा जेव्हा प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा कल्याण पूर्वेवरून थेट गाडीने जो प्लॅटफॉर्म पर्यंत माणूस पोहोचू शकतो. आज पत्री पूलचा विषय असेल, कल्याणशील रोडचा विषय असेल, रिंग रोडचा विषय असेल, अशी अनेक कामं जी गेल्या 7 वर्षांमध्ये आपण केली. बाजूला शाहू उद्यान आहे, बाजूलाच आहे ना, त्याच्यासाठी 50 लाख निधीची
मागणी केली होती ती आपण उपलब्ध करून दिली. केलं ना? सिद्धार्थ नगरच्या घरांचा विषय होता, त्याच्यासाठी आपण बैठक घेतली. तो एक मार्ग आपण सोडवतोय. तर अशी अनेक कामं जी आहेत यांना आपण केलेली आहे. पण आपली कुठली अजून मागणी असेल, ही मागणी आहे आपली, किंवा इथे सुशोभीकरण केलं पाहिजे, लगेचच इमिजिएटली आपण डिमांड केली, ती पूर्ण करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच मी करेन. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आयोजकाचा धन्यवाद व्यक्त करतो की येणाऱ्या 12 तारखेला आपण सगळ्यांनी जे आपण 12 वर्षापासून वाट बघतोय त्या भूमिपूजनाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचंय. याचं जाहीर आमंत्रण आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.
रे